आपली पार पडलेली होती. कशा प्रकारे प्लॅनिंग आहे येणाऱ्या काळामध्ये अगदी उद्यापासूनच फॉर्म फिलिंग होणार आहे. तिच्या संदर्भात तुम्ही काय बैठक काही चर्चा झाली? नाही, याच्यामध्ये आमची आज ठाण्याच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि याच्यामध्ये प्रदेशाने आम्हाला प्रत्येक ठिकाणी आपले जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे स्ट्रॉंग कंटेंडर्स आहेत यांची 2-2, 3-3 नावं ही आम्हाला प्रदेशाला सूचित करायची आहे. त्या दृष्टिकोनाने आजची ही बैठक पार पडली आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने उमेदवार कुठले कुठले इच्छुक आहेत याच्या संदर्भातलं प्रदेशाला या उद्या परवापर्यंत सूचित केलं जाईल. युतीच्या बोलणी त्याविषयी बैठक झाली होती, त्यानंतर पुन्हा बैठक झाली का? काही बोलणी पुढे सरकली का काय? नाही, आमची युती संदर्भात शिवसेनेचं जे डेलिगेशन आलं होतं त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आता कारण त्यांचा जो प्रस्ताव होता त्यांनी त्याच्यानंतर आम्ही आमचा प्रस्ताव दिला आणि याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी चर्चाही झाल्या. आता त्यांच्याकडनं त्यांनी आम्हाला पुढच्या ज्या त्यांचा प्रस्ताव आहे हे त्यांनी आम्हाला कळवणं हे अपेक्षित आहे. या संदर्भात त्यांच्याशीही चर्चा चालू आहे. मला वाटतं आज उद्यामध्ये त्यांचं आपल्याला या संदर्भात कॉन्क्रीट असा प्रस्ताव येईल. काल नगराध्यक्षाच्या ज्या निवडणुका झाल्या, निकाल लागले, भाजपने प्रचंड घवघवीत यश मिळवलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कधी नव्हे ते एवढे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्याचा परिणाम या संपूर्ण जिल्ह्यातल्या युतीवर किंवा ठाण्यातल्या युतीवर होऊ शकतो. मुळात आपण राज्यामध्ये जो निकाल लागलाय ह्या खऱ्या अर्थाने माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची जी प्रगती चालू आहे त्याच्यावरती विश्वास व्यक्त करून लोकांनी हे मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्या दिवसापासून म्हणतोय की मतदारांनी यावेळेस पूर्णपणे निश्चय केलेला आहे की भारतीय जनता पार्टीला आपण जास्तीत जास्त मतदान करायचे, कारण राज्याच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने गती ही माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र शासन काम करत आहे आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, यांच्याबरोबर एकत्रित आपण राज्याचा विकास आणि प्रगती करतोय. त्या दृष्टिकोनाने लोकांचं मतदान हे निश्चितपणे महायुतीला आहे. त्याच पद्धतीने येत्या पुढच्या काळातही राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचं विधानसभेमध्ये पण आपण बघितलं की फार मोठा यश जे झालंय तो खऱ्या अर्थाने लोकांनी भारतीय जनता पार्टीवरती माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय मोदीजी आहेत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे. सर 122 ची तयारी साधारण कल्याण डोंबिवलीमध्ये झाली सांगितली आहे. ठाण्यामध्ये 131 तयारी भाजपची आहे. याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरती निश्चितच निर्णय घेतला जाईल. आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत. त्याच्यामध्ये जे प्रदेश या संदर्भातला निर्णय घेईल तो शेवटचा आहे. सर, पाहिल्यानंतर शिवसेनेच्या 81 जागा आहेत, तुमच्या 24 जागा आहेत. येणाऱ्या काळात भाजप पक्ष देखील वाढलेला आहे, शिवसेना देखील वाढलेली. का वाटतं काही जागा आहेत त्याच्या वाटाघाटी होताना दिसत नाही, त्यामुळे कुठेतरी युतीमध्ये कुठेतरी अडगळ दिसून येते? नाही, मुळात युती संदर्भातल्या 2 बैठका पार पडलेल्या आहेत. दोन्ही बैठका सकारात्मक पद्धतीने पार पडल्यात आणि त्याच्यामुळे या संदर्भातला निर्णय हा फक्त भारतीय जनता पार्टी नाही तर युतीमध्ये आम्ही सगळेच पक्ष याच्यामध्ये RPI आहे, त्याच्यामुळे सगळेच पक्ष एकत्रित मिळून या संदर्भातला निर्णय घेऊ आणि निश्चितच आपल्याला युतीला आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये जो मतदारांनी विश्वास दाखवलेला आहे त्या दृष्टिकोनाने येत्या काळामध्ये निर्णय होताना दिसेल. 45 ते 50चा आकडा जो आहे तो दावा आहे जो तुमच्याकडे केला जातो अशी माहिती आहे. त्याच्यावर जर तुम्ही ठाम असाल, या शिवसेना जर देत नसेल तर पुढचं पाऊल तुमचं वेगळं असणार असं देखील कळतं. काय वाटतं 50 पर्यंत तुमचा आकडा मदत वाटतं? नाही, मुळात हा आकडा माध्यमांकडनंच पुढे येतोय. आम्ही जो प्रस्ताव दिलेला आहे याच्यामध्ये आम्ही कुठलेही फिगर याच्यावरती नाही, सीट टू सीट आणि विनेबिलिटी हा एक क्रायटेरिया आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये युतीच्या 100पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून आपल्याला शहराला विकासाच्या दृष्टिकोनाने आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहे, जे अडचणी आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला राज्य शासनाची जास्तीत जास्त मदत घेऊन ठाण्याचा विकास करायचा आहे. त्या दृष्टिकोनाने आपल्याला या महानगरपालिकेला इलेक्शनला सामोरे जायचं आहे. युतीमध्ये जो पक्ष आहे राष्ट्रवादी, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बैठकी दरम्यान बोललं जातं, परंतु आम्हाला युतीचं मान दिला आणि बैठकीला आम्हाला जर दोन्ही पक्षांनी मिळून तर आम्ही देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित राहू, युतीमधूनच लढू. मी मुळात वेगळं लढण्याचा त्यांनीच खऱ्या अर्थाने घोषणा ही माध्यमांच्या समोरच अगोदर केली होती
आणि त्याच्यामुळे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आमच्याकडनं तर महायुतीच्या संदर्भातली भूमिका आहेच. मात्र भाजपचे काही पदाधिकारी असेल, कार्यकर्ते त्यांनी कामाला जोडण्यास सुरुवात केलेली आहे. घराघरामध्ये घुसले. मला वाटतं यावेळेला त्यांचं म्हणणं आहे की सम समान असणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी आमची ताकद देखील कमी नाही, असं भाजपचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सतत कार्यरत असतो. खरं तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक कार्यकर्ता हा नेहमी इलेक्शन मोडमध्ये असतो आणि त्याच्यामुळे घर घर संपर्क अभियान असेल, हर घर तिरंगा अभियान असेल, अशा वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमाने सतत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा लोकांमध्ये असतो, लोकांपर्यंत पोचत असतो. त्याच्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची आहे आणि स्वाभाविकपणे त्यांना या निवडणुकीमध्ये लढण्याची इच्छा ही असणं हे निश्चितपणे नैसर्गिक आहे. पण याच्यामध्ये सर्वस्वी निर्णय हा आमचे जे राज्याचे प्रमुख आहेत ते निश्चितपणे घेतील. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील तो भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना निश्चितपणे स्वीकारेल. तुम्ही कार्यकर्ते तयारी करताय, तुम्ही देखील तयारी करताय, परंतु शिवसेनेकडनं कुठल्या प्रकारचा सिग्नल तुम्हाला दिसत नाही? कारण खूप विलंब होतो, उद्यापासून अर्ज देखील भरले जाणार आहे. काय वाटतंय 4 ते 5 दिवसामध्ये काय निर्णय लागेल? नाही, याच्यामध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत हे आपल्याला जास्त स्पष्ट उत्तर देऊ शकतील माझ्यापेक्षा. भाजपमध्ये बरेच इच्छुक आहेत, कारण आपला किती असेल आणि प्रदेशला काही इच्छुक स्ट्रॉंग देखील आहेत, त्यावर काही तुमची नाही, चर्चा? मुळात ज्यावेळेस आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचा अहवाल आणि त्याचबरोबर माहिती घेतली, इच्छुकांच्या संदर्भातले जे आमचे इंटरव्ह्यू झाले, याच्यामध्ये 500 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यामध्ये फिल्टर करून स्क्रुटिनी करून आता त्याच्यामध्ये साधारणपणे आपण ज्या ज्या उमेदवारांना लढवता येऊ शकते या संदर्भातला अहवाल हा प्रदेशाला कळवला जाईल. तर प्रचाराकरिता कोणकोणते नेते येणार आहेत ठाण्यामध्ये? पुन्हा एकदा काय तुमचा अजेंडा असणार आहे? मुळात महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने विकासाचाच अजेंडा हा प्रमुख राहणार आहे. कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्याच्यामुळे निश्चितच ठाण्यामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल तर या दृष्टिकोनाने आपल्याला फार मोठा विकास करता येतील. लोकांचे प्रश्न अडीअडचणी दूर करण्याचं काम हे निश्चितपणे युतीच्या माध्यमाने आम्ही करू, असं आम्ही लोकांना निश्चितपणे पटवून देऊ. त्याचबरोबर याच्यामध्ये पाण्याचा विषय असेल, वेस्ट मॅनेजमेंटचा विषय असेल, याच्यामध्ये रस्त्यांचे विषय असतील, या सगळे विषय घेऊन आम्ही नागरी सुविधांच्या दृष्टिकोनाने लोकांच्या समोर जाऊ. कोकणातले किंवा मराठवाड्यातले निकाल पाहता आता भाजपला कुठेतरी वाटतंय की स्वबळावरच सर्व करावं? नाही, आम्ही पहिल्यापासून हे सांगत होतो, म्हणजे या निकालांमुळे नाही तर आमचं विधानसभेच्या वेळेस पण, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पण आमचं हेच म्हणणं होतं आणि त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरही आमचं हेच म्हणणं होतं आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचं म्हणणं हे आहे की माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज राज्याची जी प्रगती चारही दिशेने होते, याच्यामध्ये लोकांना आज माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्याच दृष्टिकोनाने लोकांचं मतदान हे होताना आपल्याला दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.